बोल बिंदास बोल भाग क्रमांक 25 मध्ये मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतो। आजचं बोल बिंदास बोल आपण करणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये। आजच्या बोल बिंदास बोल मध्ये भारताचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की हर घर तिरंगा हर घर तिरंगा, परंतु या छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाला तिरंगाचा विसर पडल्याचा आपल्याला दिसून येतोय। शासनाचं जे परिपत्रक आहे कक्ष अधिकारी दिलीप सोळसे म्हणून यांनी काढलेले 4 ऑगस्ट 2025 रोजी परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे की 13, 14 आणि 15 या 3 दिवस सलग आपल्या कार्यालयासमोर तिरंगा फडकवायचा असतो, परंतु या छत्रपती संभाजीनगरचे वादग्रस्त उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांना या तिरंग्याचा विसर पडलाय का, फडकवण्याची इच्छा होत नाहीये का, असा देखील प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने भेडसावताना आपल्याला दिसत आहे। माझ्या पाठीमागे बघता हे उपविभागीय कार्यालय आहे। या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कुठल्याही ठिकाणी इथं तिरंगा जे काही फडकवण्याचं ठिकाण आहे ते दिसून येत नाहीये। आपण बघू शकता उपविभागीय कार्यालयामध्ये आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे एकही ठिकाणी तिरंगा दिसत नाहीये आणि रोषणाई देखील केलेली दिसून येत नाहीये। शासन परिपत्रकामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की रोषणाई देखील करण्यात आली पाहिजे, परंतु इथं कुठलीही रोषणाई नाही आहे। आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ असायला पाहिजे असंही देखील शासन परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे, परंतु इथं बघता आपण खडी पडलेली आहे। इथं आजूबाजूचं सगळं घाणीचं साम्राज्य आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतंय। इथं रेती पडलेली आहे, म्हणजे शासन परिपत्रकाचं उल्लंघन कुठेतरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी केलंय का आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी देखील केलंय का, या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तिरंगा फडकवण्याचा विसर का पडलाय, या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कोण कारवाई करणार आहे। शासन परिपत्रक फक्त कामापुरतच आहे का, कागदोपत्री त्या शासन परिपत्रकाचा वापर केला जातोय का, आपण मध्येही जाऊन कर्मचाऱ्यांना विचारणार आहोत की आपण आज तिरंगा फडकवलेला आहे का उपविभागीय अधिकारी कार्यालयात? नाही फडकवला कार्यालयात, नाही कार्यालयात, बर फक्त कार्यालयात तिरंगा नाहीये, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तिरंगा नाहीये, फडकवल्या गेलेला नाहीये। तुम्ही फडकवला तिरंगा इथं? तिथे नाही। मग इथं का नाही तिरंगा? शासन परिपत्रक काढलं 4 ऑगस्टचं किंवा 13, 14, 15 3 दिवस सलग तिरंगा फडकवला पाहिजे आहे कार्यक्रम प्रगतीपथावर आहे, पण आजच्या दिवसाचा विसर एक सगळ्यांना पडला नाही नाही चालू आहे। कुठं कधी सकाळीच फडकवायचा असतो तिरंगा, काय दुपारी फडकवायचा असतो का? देशाचं अभिमान तर दुपारी असतं का? जेवण वगैरे करून आला असेल ना तो, हा ना, पण देशाचा विसर पडला। तुमचं काय नाव? बर साहेब तुम्ही कर्मचारी का इथले? बर फडकवला झेंडा नाही? परिपत्रक वाचलं नाही वाटतंय, साहेबांना जनजागृती केली नाही वाटतंय। तुमची जनजागृती झाली नाही तर देशातल्या नागरिकांची कशी करणार? खेडेपाड्यात जाऊन तुम्हाला जनजागृती करायला सांगितलं, हा लय कामात बिझी काय त्याच्या इथे एडीएम ऑफिस मध्ये नाहीये राठोड साहेबांच्या, हा कार्यालय पुढे असायला पाहिजे। 3 दिवस फडकायला सांगितलं आणि ज्याच्या त्याच्या कार्यालय पुढे, ते ग्रामीण तहसील कार्यालयाचा झेंडा आहे तो तुमचा नाहीये ना? काय साहेब नाईक तहसीलदार आहेत तुम्ही, झेंडा फडकवला का नाही आज? मग फोटो आहे का एखादा पाहायला भेटेल आम्हाला? जिल्हाधिकारी जाऊन मग आता खेड्यात म्हणजे फुलंब्रीवाल्या तहसील कार्यालयाच्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं, झेंडा कार्यालय मग तुमच्या कार्यालयात का नाही झेंडा? बघावं लागेल, मी नवीनच आहे। असं कसं काय नवीन आहे साहेब? बऱ्याच दिवस झाले पाहतो तुम्हाला नाईक तहसीलदार इथे। शासनाचं परिपत्रक वाचलं का नाही? 4 ऑगस्टचं वाचलं, मग ते अंमलात आणायचं नाही का? नाईक तहसीलदार आहेत ना साहेब कार्यालय प्रमुख तुम्ही कोण आहेत सर इथं? तुम्ही कोण आहेत? प्रमुख तुम्ही कोण आहेत? तुमचं पद काय सांगा ना, काय नाव आपलं? बर साहेब मग तिरंग्याचा विसर कसं काय पडतोय तुम्हाला? 13, 14, 15 3 दिवस तुम्ही म्हणे परिपत्रक वाचलं, मग तिरंगा का नाही फडकवायचा? कार्यालयात का नाही ते मला माहित नाही। असं कसं काय साहेब? तुम्ही लोकांना जनजागृती करायला सांगितलं साहेब, तुमच्या कार्यालयाचे होते 2 तहसील कार्यालय येतं, एक अप्पर आणि ग्रामीण येतं, तुम्ही स्वतः त्याचा विसर पाडायला तर मग ग्रामीण तहसील आणि यांनी काय करावं? कार्यालय प्रमुखांवर मी चर्चा करतो। बघितलं, हे आहेत नाईक तहसीलदार, म्हणजे यांनी परिपत्रक वाचलंय परंतु परिपत्रकाचं अंमल करण्याचं हे विसरलेले आहेत। जर उपविभागीय अधिकारी कार्यालयातले कर्मचारी जर अशा पद्धतीने बोलत असतील आणि परिपत्रकाचा विसर पडत असेल तर नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले हर घर तिरंगा, हर घर तिरंगा कसं पोहोचणार? या कार्यालयातच माहिती नाही तिरंगा म्हणजे काय आहे, तिरंगा कसा फडकायचा आता इथे
या बाबतीत यांचीच जनजागृती झाली नाही, ही लोकांची काय जनजागृती करणार आहे? बोल बिंदास बोल मध्ये आपण पोलखोल करत आहोत सध्या व्यंकट राठोड उपविभागीय अधिकारी यांची, आणि आपण माझ्या पाठीमागे बघतात हा भारतीय झेंडा आहे आणि आपण त्याला सलाम करूयात. आणि हा मोठा डोलाने या ठिकाणी फडकत आहे आणि या ठिकाणी तहसील कार्यालयाअंतर्गत हा झेंडा फडकवण्यात आलेला आहे, परंतु उपविभागीय अधिकारी कार्यालयात झेंडा फडकवला गेलेला नाही. जिल्हा आपण आता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय, हे दिलीप स्वामी हे जिल्हाधिकारी आहे छत्रपती संभाजीनगरचे, आणि आज हर घर तिरंगा 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर फडकवण्यात यावा असं शासन परिपत्रक आहे 4 ऑगस्ट 2025. इथं तिरंगा हा फडकवण्यात आलेला आहे, परंतु त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की तिरंगाच्या सभोवताली रांगोळी खूप छान अशा पद्धतीनं काढल्या पाहिजे, सजावट ही छान पद्धतीनं केली पाहिजे, परंतु या कोणत्याही ठिकाणी सजावट केलेली आपल्याला दिसून येत नाही, कुठली रांगोळी इथं दिसून येत नाही आहे. म्हणजे फक्त झेंडा फडकवलेला आपल्याला दिसून येतो आहे, परंतु इथं रांगोळी काढलेली दिसून येत नाही आहे. जिल्हा अधिकारी यांनाच ते परिपत्रक मिळालं नाही का, मामाचं पत्र हरवलं आणि ते कुणाला सापडलं असं म्हणण्याची वेळ देखील आता जिल्हाधिकारी यांच्यावर आली आहे का, आणि जिल्हाधिकारी यांनी हे परिपत्रक वाचलं नाही का, आणि हे परिपत्रक संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणी करण्यासाठी पाठवलं नाही का, यासारखे विविध प्रश्नांना आता उधाण येऊ लागलेलं आहे.